त्यानंतर आपण विधिमंडळ परिसरामध्ये जाणार आहोत। विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, आज कुठल्या मुद्द्यावरून विरोधकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे? स्मार्ट मीटरच्या विरोधातलं हे आंदोलन आहे आणि आपण पाहताय विधानसभेच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक एकवटलेले आहेत आणि यामध्ये अदानींचं नाव घेतलं जात आहे। अजय चौधरी यामध्ये लीड करतायत। त्याच्याबरोबरच उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी देखील आहेत, वैभव नाईक आहेत। हे सगळे जे विरोधक आमदार आहेत ते एकत्रित इथे येऊन आंदोलन करताना दिसून येतात। स्मार्ट मीटरच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। काल राज्यभरात मध्ये देखील अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले होते आणि आता देखील याच मुद्द्यावरून विरोधक जे आहे सरकारला घेरताना बघायला मिळत आहेत। घोषणा दिल्या जात आहेत की स्मार्ट मीटर जो आहे तो अदानींच्या फायद्यासाठी हा ती योजना आणली जाते आणि अदानींच्या घशात हे पैसे जाणार आहेत, अशा प्रकारच्या घोषणा या दिल्या जात आहेत। आणि अशाच प्रकारे आता आपण पाहता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकारचा एक प्रकारे धिक्कार या आंदोलनातून केला जातो आहे। स्मार्ट मीटरची आणि वीज बिल दरवाढ ही जी योजना आहे त्या दोन योजनांमुळे नागरिक खूप त्याचा तोटा होणार आहे आणि हे सगळ्या योजना ज्या आहेत त्या केवळ अदानींच्या फायद्यासाठी केल्या जात आहेत असा आरोप विरोधक या आंदोलनाच्या द्वारे करताना दिसून येत आहेत। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। स्मार्ट मीटरच्या विरोधात विरोधकांनी आता आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। अदानींच्या फायद्यासाठी म्हणून हे स्मार्ट मीटर आणले जातात असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय आणि हाच मुद्दा धरून आता विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।